गेल्या 11 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील कांदा खरेदी विक्री ठप्प आहे। हमाल, मापाडी आणि व्यापाऱ्यांच्या वादावर तोडगा निघत नाहीये। परिणामी ऐन हंगामात कांदा व्यापारी आणि माथाडी कामगारांच्या वादात बळीराजा नाहक भरडला जातोय। पुढील सूचना मिळेपर्यंत लिलाव बंद राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांपुढे शेतमाल विक्रीची अडचण निर्माण झाली आहे। बघूया या संदर्भातला एक रिपोर्ट। एरवी शेतकऱ्यांनी गजबजलेल्या लासलगाव कांदा मार्केटमध्ये शुकशुकाट पसरलाय। एरवी हजारो क्विंटल कांद्याच्या राशींनी लालेलाल दिसणारं खळं रिकामं पडलंय। गेल्या 11 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातल्या 15 बाजार समित्यांमध्ये कांद्याची खरेदी विक्री ठप्प आहे। यामागचं कारण आहे हमाल, मापाडी आणि व्यापाऱ्यांमधला वाद। आता हा वाद नेमका काय आहे तर 2008 पूर्वी हमाली, तोलाई, वराई ही रक्कम लेव्हीसह शेतकऱ्यांकडून कपात केली जायची। 2008 पासून हमाली, तोलाई, वराईची वसुली शेतकऱ्यांकडून न करता खरेदीदारांकडून करण्याचे आदेश देण्यात आले। प्रत्यक्षात आजही हमाली, तोलाई आणि वराईची रक्कम शेतकऱ्यांकडूनच वसूल होते, पण लेव्हीची रक्कम व्यापाऱ्यांकडून कपात होत नाही। लेव्हीची रक्कम माथाडी मंडळाकडे जमा होत नसल्यानं कांदा खरेदी विक्रीत सहभागी न होण्याचा हमाल आणि मापाडींनी निर्णय घेतला। मात्र आम्ही लेव्ही देण्याचा प्रश्नच येत नाही अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली। त्यामुळे अद्याप तोडगा न निघाल्याने कांद्याची खरेदी विक्री ठप्प आहे। एकीकडे शेतकऱ्यांची मागणी आहे का आमच्या हिशोबपट्टीमधून हमाली, तोलाई, वाराई ही कपात होऊ नये, आणि दुसरीकडे माथाडी, हमाल, मापारी यांची मागणी आहे का तुम्ही हे सक्तीने वसूल करा व आम्हाला हे आणून द्या। तर अशा परिस्थितीत आम्ही नेमकी काय निर्णय घ्यावे याचा अजून खुलासा झाला नाही आहे। त्यामुळे यांच्या दोघांच्या वादामुळे अजून बाजार समितीचे कामकाज बंद पडलेले आहे। सध्या उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम जोरात सुरू आहे, मात्र कांदा विक्री होत नसल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे। बाजार समित्या 3 दिवसांहून अधिक दिवस बंद ठेवू नये असे आदेश पणन संचालकांनी दिलेत। मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचं काम केलं जातं। मात्र यामुळे मोठं नुकसानही होत आहे। नाशिकच्या 15 बाजार समित्यांमध्ये रोज सरासरी 9 ते 10 हजार क्विंटल कांद्याची खरेदी विक्री होते। 11 दिवसात 1 लाख क्विंटल कांद्याची खरेदी विक्री ठप्प आहे। कांद्याचा सरासरी दर प्रति क्विंटल 1200 रुपये। 11 दिवसात किमान 1200 कोटींचं नुकसान यामुळे झालंय। जर समजा तुम्ही जे काम कर नो वर्क नो वेजेस हा नियम लागू होतो। जर तुम्ही जे काम करत नाही त्याचे पैसे आम्ही देणार कसे? आणि हा आमच्यावर सारासार अन्याय आहे, कारण ट्रॅक्टर आणि तोलाही त्यांना करावं लागत नाही आणि ट्रॅक्टरही खाली करावं लागत नाही। त्यामुळे त्यांची जी वसुली होते ही करू नये। आमच्या व्यापाऱ्यांना हे सांगणं आहे की तुम्ही ते करू नये, कारण आम्हीच सर्व त्या गोष्टी करतोय। हमाल व्यापाऱ्यांची आम्हाला तिथं गरज नाही। जवळजवळ 80% माल हा हायड्रोलिक ट्रायलमधून येतो आणि वेब ब्रिजवरच तो काटा होतो। त्याच्यामुळे ही जी वसुली आहे ही अन्यायकारक आहे शेतकऱ्यांवर। दरम्यान ऐन हंगामात कांदा उत्पादकांची अडचण होऊ नये म्हणून शेतकरी संघटना पुढे सरसावली। बागलांच्या आरई इथे खासगी जागेत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून कांदा लिलाव सुरू करण्यात आला। या लिलावात व्यापारी सहभागी झाले असून सरासरी 1300 प्रति क्विंटल दरानं कांदा खरेदी केला जातोय। यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला। कांदा व्यापारी आणि माथाडी कामगारांच्या वादात बळीराजा नाहक भरडला जातोय, कारण अनेक शेतकऱ्यांकडे चाळी नसल्यानं कांदा शेतातच पडू नये। आता काही भागात अवकाळी पावसाची शक्यता असल्यानं शेतात शेतकऱ्यांचा कांदा भिजला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? ज्या शेतकऱ्यांना कांदा विक्रीची गरज आहे त्यांना बाजार समित्या बंदमुळे नाहक त्रास होतोय। परिणामी मार्केट बंद असल्यानं शेतकऱ्यांसाठी दुष्काळात 13वा महिना अशीच अवस्था आहे। रईस शेख सह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, लासलगाव।